आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। सुनेत्रा पवारांच्या अवमानावर राष्ट्रवादी आक्रमक, पलूसमध्ये प्रदीप कदमांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा। उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसकडून करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली पलूसमध्ये निषेध मोर्चा काढला। पक्ष कार्यालयापासून शिवतीर्थापर्यंत निघालेल्या मोर्चात शेकडो महिला, पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले। यावेळी काँग्रेस विरोधात घोषणाबाजी करत संबंधित वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागण्याची मागणी करण्यात आली। शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर झालेल्या राष्ट्रवादीचे नेते प्रदीप कदम यांनी महिलांचा अवमान सहन केला जाणार नसल्याचे सांगत माफी न मागितल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला। आमिर पठाण, अभिजित सावंत, राहुल पाटील, संजय शिंदे, रुक्साना मुलानी व रेणुका मिरेकर यांनी ही भूमिका मांडली। मोर्चात तौफिक मुल्ला, आशिष सूर्यवंशी, तुषार सूर्यवंशी, शुभम निकम, प्रताप पाटील, बाळकृष्ण पवार, रणजित शिंदे, सागर कदम, विकास कदम, उल्हास पाटील, उमर मुल्ला, नितीन सुर्वे, भास्कर संगपाळ, राहुल पाटील, महेश हजारे, शाबास नदाब, अभिजित कौलगे यांच्यासह आशाताई गायकवाड, सरिता कुंभार, शोभा वडुलकर, वंदना कांबळे, कविता शिखरे आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले। याबाबत जाहीर माफी मागावी आणि विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष या गोष्टीचं समर्थन करतात, हे अत्यंत निंदनीय बाब आहे। त्यामुळे काँग्रेसने या बाबतीत तात्काळ महाराष्ट्राची, सुनेत्रा वहिनींची आणि महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींची माफी मागावी, यासाठी आम्ही त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय। काँग्रेसने केलेल्या या वक्तव्याचा आणि त्यांच्या विचारसरणीचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीच्या वतीने माझं मत व्यक्त करत आहे। आज आपल्या महाराष्ट्राच्या आमच्या नेत्या सुनीताताई यांच्यावरती काँग्रेस पक्षाने केलेले आहे, त्याचा जाहीरपणे आम्ही निषेध करत आहोत। आज पलूस येथे आमच्या नेत्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी पवार यांच्यावर टीका टिप्पणीबद्दल आम्ही आज आमचे नेते माननीय प्रदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं। आज या चॅनलच्या माध्यमातून मला एक इशारा द्यायचा आहे की महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालतो आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्ष हा राजकारणाच्या वेळी, निवडणुकांच्या वेळी महिलांच्या सन्मानाची त्यांना आठवण येते आणि मुळात काँग्रेसचा जन्म हा घराणेशाहीवर झाला आहे। त्यांना मला एक इशारा असा द्यायचा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म हा कार्यकर्त्यांच्या जीवावर झाला आहे। कार्यकर्ता हा मेन त्यांना बळ देणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। तर मला या ठिकाणी एक इशारा असा देत असताना त्यांना सांगायचं आहे की यापुढे जर महिलांच्याबद्दल बोलायचं असेल तर आपण शब्दांचा प्रयोग करत असताना व्यवस्थित करावा, अन्यथा काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याला आम्ही रस्त्यावर फिरून देणार नाही हा इशारा देतो या ठिकाणी करतो।